या मालिकेच्या ठरलं तर मग मध्ये जबरदस्त टर्निंग पॉइंट प्रेक्षकांनो आलेला आहे। आत्तापर्यंत तर आपण अनेक गोष्टी पाहिल्यात, पण आता महिपतला बोलतं करण्यासाठी जो एक महत्त्वाचा राहिलेला होता पुरावा मागे, तो म्हणजे आता साक्षी। आणि साक्षी ज्या वेळेला मागे आता राहिले, तिला पकडल्यावरती मग मात्र आता पोपटासारखा महिपत तिला सोडवण्याच्या अटीवरती सगळं सत्य बोलायला लागलेलं आहे। बेरकी महिपत आधी काही बोलायला तयार नव्हता प्रेक्षकांनो, पण आता अर्जुनला कसं समजलं साक्षीचं सत्य, किंवा आता अर्जुनने नक्की काय युक्ती केली ज्याच्यामुळे खोटारड्या प्रियाचं सत्य तर समोर आलं आणि भर संक्रांतीच्या दिवशी खोटी तोतई तन्वी आता इकडे कशी पकडली गेली, नक्की काय घडलं सगळं पाहूया। आता महिपतची सगळी चौकशी होत आहे। ज्या वेळेला महिपतची चौकशी होते, पण त्यावेळेला महिपत काही बोलायला तयार नाहीये। मुळातच आता इकडे महिपतने मौन धारण केलेलं आहे, कारण त्याला माहिती आहे की आपण जर काही इथे बोललो तर लगेचच हे दोघं जण तिकडे जातील आणि माझ्या मुलीला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवतील, आणि याच कारणास्तव त्यांनी आता मौन धारण केलंय। आणि तो नक्की काय करतोय हे जाणून घेण्यासाठी नागराज तिकडे आलाय, आणि नागराज येऊन आता इकडे असं दाखवायला आलाय की त्याने सुमनची कंप्लेंट करायला आलाय, म्हणजे सुमन मिसिंग आहे ही कंप्लेंट करण्यासाठी तो आलेला आहे, हे दाखवायला तो आता आलेला आहे। ज्या वेळेला हे दाखवण्यासाठी तो आलाय आणि त्याच वेळेला तो सांगतोय, महिपत कुठे आहे माझी बायको, कुठे आहे, याचा मला सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे, कुठे आहे माझी बायको, असं म्हणत तो आणि तो सांगतोय की या महिपतनेच माझ्या बायकोला किडनॅप केलंय। आत्तापर्यंत या सगळ्या गोष्टीवरून अर्जुनच्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की हे सगळं नाटक चाललेलं आहे, म्हणजे मुळातच महिपतला काही कुणी किडनॅप केलेलं नाहीये, म्हणजे सुमनला महिपतने नाही तर नागराजनेच किडनॅप केले आणि आता इथे नाटक करायला आहे। पण त्याला प्रश्न पडलाय की मुळात महिपत का हे सगळं लपवतोय, महिपतने सांगून टाकायला पाहिजे होतं, असं म्हणत आणि मग या सत्याचा शोध घेण्यासाठी त्यांनी आता खूप मोठं प्लॅनिंग केलंय। आणि तो विचार करतोय हे दोघं जण जर एकत्र आहेत तर आता नागराज इथे येऊन याच्यावरती आरोप करणं हे तर शक्य नाहीये, आणि महिपत गप्प बसलाय म्हणजे याची कोणती तरी दुखती नस नागराजच्या हातात आहे। आणि त्यानं अर्जुन रविराजांना कॉल करतो। अर्जुनने रविराजांना कॉल केल्यावरती मग आता तो ही घडलेली घटना सांगतो। काहीतरी गडबड आहे, म्हणजे ना महिपत आणि नागराज हे एकत्र आहेत हे तर आपल्याला माहिती आहे, पण तरी सुद्धा दोघं नाटक करतायत आणि आता नागराज काका इथे येऊन सांगतायत की महिपतने किडनॅप केले सुमनला, काय असू शकतं। यावरती आता रविराज म्हणायला लागतात, एक काम कर ना तू, त्याच्या मागे माणसं लाव, जर त्याच्या मागे आपण माणसं लावली तर आणि तरच आपल्याला समजू शकेल की नक्की ह्यांचं काय चाललंय ते, म्हणजे कुणाची काय हे त्याच्या हातात आहे नाड्या ते समजेल। म्हणजे आपल्याला तर माहिती आहे की महिपत हे दोघं एकत्र असले तरी काहीतरी या दोघांच्या मध्ये वितुष्ट झालंय आणि म्हणून हा सगळा प्रकार घडलेला आहे, असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन आपली माणसं त्याच्या मागावरती लावतो। त्यावेळेला इकडे आता महिपतची माणसं फोन करतात साक्षीला, आणि साक्षीला फोन करून ते लगेचच सांगायला लागतात की हॅलो मॅडम, अहो महिपत सर पकडले गेलेत। यावरती साक्षी म्हणते, काय बोलताय, असे कसे ते पकडले गेले। मग आता महिपतची माणसं तिला सांगायला लागतात की खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये हात आहे तो म्हणजे नागराज आणि इकडे तन्वी। यावरती ती म्हणते, काय, नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। यावरती ते सांगतात, नाही हे सगळं असंच आहे आणि तुम्ही सुद्धा जरा सावध राहा, कारण कदाचित ते तुम्हाला सुद्धा आता पकडायला कमी करणार नाहीत, असं म्हटल्यावरती ती म्हणते, पण पोलिसांना माझा माग कोण सांगेल। यावरती ते सांगतायत, तेच तर आम्ही तुम्हाला सांगतोय, पोलिसांना तुमचा माग सांगण्यासाठी हेच लोक कारणीभूत आहेत आणि हेच लोक ते सगळं करतील, असं म्हटल्यावरती आता इकडे ती घाबरते आणि नेमका तिला त्याच वेळेला प्रियाचा कॉल आलाय। प्रेक्षकांनो, प्रियाचा कॉल आल्यावरती मग आता ती थोडी सावध आहे। प्रिया म्हणते, काय ग साक्षी, अण्णांचा काय पत्ता लागला का। यावरती ती सांगते, अगं नाही, अण्णांचा काही पत्ता नाही लागलेला आहे, मला काही कळलंच नाहीये। त्यावरती ती म्हणते, मी तुला भेटायला येते बरं का। साक्षी म्हणते, ये। आता साक्षी ठरवते की ह्या प्रियाला चांगलाच धडा। आता नागराजला माहित नाहीये की आपल्या मागावरती माणसं आहेत आणि ती माणसं आपल्याला पकडण्याचा प्रयत्न करतायत, आणि त्याचमुळे तो आता मूर्खपणा करून बसतो। तो मूर्खपणा असा करतो की तो प्रियाला भेटायला जातो, म्हणजे प्रिया त्याला भेटायला फोन करते की मला तुम्हाला भेटायचंय,
आणि तो प्रियाला भेटायला जातो. ज्या वेळेला तो आता प्रियाला भेटायला जातो आणि त्यावेळेला त्याला आता लगेचच प्रिया सांगते, हे बघा मी साक्षीकडे गेले होते, मी साक्षीकडे जाऊन आता तिला भेटले आणि तिला मी आता किडनॅप करून ठेवणार आहे. यावरती तो म्हणतो त्याच्याने काय होईल. त्यावरती ती सांगते साक्षीला किडनॅप केलं ना की महिपतकडे जाऊन आता तिचे हे दाखवू की आम्ही कधीही तिला ताब्यात देऊ, मग तो गप्प बसेल. यावरती तो म्हणतो नको काळजी करूस, मी आत्ता घरी म्हणजे मी तिकडे गेलो होतो ना पोलीस स्टेशनला, तेव्हा पोलिसांनी महिपतला ओलीस धरून ठेवलेला आहे. पोलिसांनी त्याला ओलीस धरले आणि ओलीस धरून आता ते महिपतला सांगतायत की म्हणजे काही झालं तरी ते महिपतला आता विचारत होते की कसं काय काय कुणी हे गेलं, पण तो काही बोलला नाही. मी तिकडे गेलो होतो, मी त्याला विचारलं सुमन कुठे आहे, पण तो काहीच बोलला नाही. जर त्याला बोलायचं असतं तर तो बोलला असता ना. हे बघ साक्षी जिवंत आहे हे सत्य आपल्याला माहिती आहे, हे त्याला माहिती असल्या कारणाने तो आपल्या विरोधात जाणार नाही. यावरती ती सांगते नाही, पण मला बिलकुल भरोसा नाही आहे. मला असं राहून राहून अजून सुद्धा वाटते की आपण या सगळ्यामध्ये आता म्हणजे तिला किडनॅपच केलं पाहिजे. असं म्हटल्यावरती लगेचच तो सांगतो तू डोक्यावरती पडलेस का, वेड्यासारखं काहीतरी करू नको. यावरती ती म्हणते हे बघा नागराज शेठ, तुम्ही हे करू शकताय नागराज काका, पण मी हे अजिबात अफोर्ड करू शकत नाहीये. हा सगळा प्रकार जो काही आहे ना, हा प्रकार आता इकडे मला आता या सगळ्यामध्ये खूप भारी पडणार आहे. तुमचं काय, तुम्हाला हे सगळं काही होणार नाहीये. त्यावरती ती सांगते ठीक आहे. तो सांगतो ठीक आहे, तू एक काम कर, तिला फक्त म्हणजे आपल्या लॉकमध्ये ठेवून दे, तू लॉक लाव आणि आता त्याच्यावरती लक्ष ठेव. तिला असं सांग की तुझ्या जीवाला धोका आहे असं बोलून तिला ठेव, तिला असं किडनॅप करून ठेवू नको, नाहीतर ती उगाचच गोंधळ घालेल आणि मग मात्र खूपच मोठा गळजब होऊन जाईल. यावरती लगेचच आता इकडे ती सांगते ठीक आहे तुम्ही जसं म्हणाल तसं. त्यानंतर मग पुढे अर्जुन ह्या दोघांचं बोलणं ऐकतोय. हे ह्या दोघांना माहीत नाही आहे. त्याला आता एक एक गोष्टी कळलेल्या आहेत. ते म्हणजे साक्षी जिवंत आहे, दुसरं म्हणजे या दोघांचाच महिसोत्सव डाव आहे, यांचं महिपत सोबत काहीतरी बिनसलेलं आहे आणि म्हणून आता यांनीच महिपतला किडनॅप करून ठेवलं आणि सुमनला पण सुमन काकीला तर सोडवायचं आहे, पण साक्षीला पण पकडायचं आहे. साक्षी कदाचित पकडली गेली तर आता महिपत सगळं खरं आपल्याला सांगेल आणि त्यानंतर महिपतने सगळं खरं सांगितल्यावरती मग मात्र आता यांची भांडी सगळी फुटतील, असा आता त्याचा पुढचा प्लॅन आहे. बरं, हे सगळं चालू असताना मग पुढे त्यानंतर तो चैतन्यला कॉल करून लगेचच सांगतोय चैतन्य तू एक काम कर, म्हणजे आत्ता तन्वी जिकडे चालले ना तिचा पाठलाग कर, मी पोहोचतोय तिकडे, मी तुला तन्वीचं लोकेशन सांगतोय कुठे गेले ती, मी पोलिसांना घेऊन पोहोचतोय. तो म्हणतो काय झालं. यावरती अर्जुन त्याला सांगायला लागतो साक्षी जिवंत आहे. यावरती तो म्हणतो काय बोलतोयस तू. यावरती तो सांगायला लागतो हो साक्षी जिवंत आहे आणि आता साक्षीला भेटायला तन्वी चाललेली आहे, म्हणजे तिला माहिती आहे की आता साक्षी जिवंत आहे आणि महिपतचं असं काहीतरी राज त्यांना माहिती आहे की ज्या राजमुळे आता इकडे ते दोघं जण महिपतला किडनॅप करून त्याला पकडून ठेवत होते आणि तो महिपत यांच्या विरुद्ध काहीच बोलत नाही आहे. लवकरात लवकर तू तिकडे पोहोच, नाहीतर खूप मोठा गोंधळ होऊ शकतो. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे तो सांगतोय ठीक आहे, मी लगेचच तिकडे पोहोचतो आणि तुला लोकेशन पाठवतो ती जिथे आहे तिथे. असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे दोघं जण जायला निघालेली आहे. इकडे तोपर्यंत प्रिया जायला निघालेली असताना अश्विन तिला अडवतो. आता तू कुठे चाललेली आहेस. प्रिया म्हणते झालं तुझं आता मध्ये सुरू झालं, मला माझी कामं आहेत, ती कामं करायला जायला पाहिजे, उगाचच मला या सगळ्यात तू अडकवून ठेवू नकोस, घरकोंबडी बसवून ठेवू नकोस. यावरती तो म्हणतो कधी मी तुझ्यावरती जबरदस्ती केली आणि कधी मी तुला आता म्हटलं होतं की तू कुठे जाऊ नकोस, तू कुठे येऊ नकोस, मी कधीतरी हे सगळं केलंय का. हे बघ तो माझा स्वभावच नाहीये. असं म्हणत तो तिला समजावतोय, पण तिला कुठलं ऐकायला. तिची आता चिडचिड सुरू होते, कारण तिला घरातून जाऊ बाहेर दिलं जात नाहीये आणि तिला जायचं आहे ते म्हणजे भेटायला साक्षीला. मग त्यानंतर ती तडक तोपर्यंत अर्जुन सायलीला कॉल करतो. सायलीला कॉल करून अर्जुनने सांगितलेलं आहे सायली मी ज्या लोकेशनवरती तुला सांगतोय त्या लोकेशनवरती तू जर का आलीस तर बरं होईल. यावरती सायली म्हणते काय झालंय अर्जुन सर,
तर अर्जुन तिला सांगायला लागतो, सायली खूप मोठा गोंधळ झालाय, साक्षी जिवंत आहे आणि आता हे सत्य आपल्याला जगासमोर आणायचं आहे आणि साक्षी जिवंत आहे हे सत्य जर आपण जगासमोर आणलं ना तर आणि तरच आपल्याला म्हणजे महिपत काय सत्य लपवतोय हे समजेल. यावरती सायलीला काही कळत नाही, पण ती सांगते ठीक आहे मी येतेच आहे असं म्हणत सायली प्रेक्षकांनो तिकडून निघालेली आहे. सायली आणि अर्जुन आता एका ठिकाणी आलेले आहेत. ऑलरेडी चैतन्य पाठलाग करतोय प्रियाचा आणि त्याच वेळेला सायली आणि अर्जुन एका ठिकाणी येऊन साक्षीचा फोटो आता दाखवत आहेत. ज्या वेळेला साक्षीचा फोटो ते दाखवत आहेत त्यावेळेला तो माणूस सांगतो, हो हो या मुलीला मी कुठेतरी पाहिलेलं आहे आणि तो तिचा ॲड्रेस. प्रेक्षकांनो तिचा ॲड्रेस मिळाल्यावरती अर्जुन सायली त्या दिशेने जायला तर निघालेले आहेत, पण आता अर्जुन सायली त्या दिशेने पोहोचत असतानाच त्यांना ही गोष्ट माहीत नाही आहे की तिच्याकडे ऑलरेडी गेलेला आहे तो म्हणजे सचिन गेलेला माहिती नसल्या कारणाने आता इकडे हे दोघं जण तिच्या घरी जायला निघालेले आहेत. ज्या वेळेला हे दोघं जण तिच्या इकडे जायला निघालेत आणि त्याच वेळेला आता ती सचिन सोबत बोलतीये. इकडे आता दारावरती पोलिसांचं दस्तक पडलंय. पोलिसांचा दस्तक पडल्यावरती आता इकडे तिला वाटते की प्रिया आलेली आहे. म्हणजे आता प्रियाने तिला कॉल केला होता की मी तिकडे येते किंवा असं तसं मी तिकडे तुला भेटायला पोहोचती आहे आणि त्यामुळे ती प्रियाला अडकवणार असते. पण इकडे प्रकार घडलाय वेगळाच. प्रियाच तिला अडकवायला बसले हे तिला माहिती आहे आणि ती प्रियाला अडकवायला बसले. उलटा सगळा आता या दोघींचा गहजब चालू आहे आणि त्याच वेळेला अर्जुनची एंट्री झाली. अर्जुन पोलिसांना घेऊन आलेला बघताच साक्षी चांगलीच गडबडले आणि अर्जुन गडबडलाय कारण तिथे आहे तो म्हणजे साक्षात सचिनला तिकडे पाहिल्यावरती मग मात्र आता इकडे सगळ्यांचेच धाबे दणाणलेत. अर्जुनला तर 440 व्होल्टचा आता मोठा झटकाच बसलेला आहे. त्याला काही कळतच नाहीये की हा इथे कसा काय आणि तो आता पूर्णपणे गडबडलेला आहे. आणि सचिन तू इथे आणि त्याच वेळेला मग आता लगेचच ती पकडली गेली. महिपतच्या समोर तिला आणलं गेल्यावरती मग काय मग मात्र आता महिपत चांगलाच चिडलेला आहे. माझ्या आता माझ्या पोरीला सोडा असं म्हणत प्रेक्षकांनो त्याने गहजब केलाय. यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे तुला एक चान्स देईल. अर्जुन त्याला आता घोळात घ्यायचा प्रयत्न करतो आणि तो सांगतोय तुला एकच चान्स मिळेल. तो चान्स म्हणजे जर का तू आता म्हणजे हिचं सत्य म्हणजे जे काही तू लपवतोयस नागराज आणि तन्वी यांचं सत्य ते जर का मला सांगितलंस तर आता तुझ्या मुलीला आम्ही सोडून देऊ. मग काय आपल्या मुलीसाठी आता कोणत्याही लेवलला महिपत तर जाणारच आहे आपल्याला माहिती आहे. मग त्यानंतर तो सांगतो मी सगळं सत्य सांगेन पण गॅरंटी काय की तुम्ही माझ्या मुलीला सोडाल. यावरती अर्जुन म्हणतो मी शब्दाचा पक्का आहे. मी काहीही करेन. मी मधुभाऊंना केस मागे घ्यायला लावेन आणि मग सोडवेन कायदेशीररित्या सोडवेन आणि ते पण मग असं लपत छपत राहावं लागणार नाहीये. असं म्हटल्यावरती मग लगेचच तो सांगतो ठीक आहे मग आत्ताच्या आत्ता तिला सोड मी सांगतो तुला काय ते. अर्जुन म्हणतो ठीक आहे. मग महिपत सगळं सत्य आता सांगायला लागलेलं आहे. ज्या वेळेला मग आता सगळं सत्य तो सांगायला लागलाय आणि त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे प्रिया खोटी तन्वी आहे हे सत्य उघडकीला आलंय. नागराजने काय काय घाणेरडे प्रकार केले ते उघडकीला आलेले आहेत. नागराजने सुमनला कुठे किडनॅप करून ठेवले ते उघडकीला आलेलं आहे. एक एक करत सगळ्याच गोष्टी अशा पद्धतीने उघडकीला आल्यात की त्यानंतर पोलीस आलेले आहेत ते म्हणजे इकडे सुभेदारांच्या घरामध्ये. इकडे प्रियाची वटवट चालू आहे आणि प्रिया आता हे काय पोलीस का इकडे असं का तसं का थोडी तरी ती घाबरलेली आहे प्रेक्षकांनो आणि आता ती गडबड करते आणि ती आता बोलायला लागते काय. यावरती अश्विन म्हणतो काय झालं. त्यावरती मग आता अर्जुन सांगतो अश्विन काय झालं हे सगळं मी तुला सांगतो असं म्हणत सगळा प्रकार सांगितल्यावरती मग मात्र आता भर संक्रांतीच्या दिवसाला प्रियाची रवानगी जेलमध्ये झालेली आहे. प्रियाची रवानगी जेलमध्ये झाल्यावरती आता मात्र एक सगळ्या गोष्टी उलगडल्यात. प्रिया कोटी तन्वी तर त्याचबरोबर आता सुमन कुठे दडून बसले हे सुद्धा सत्य समजले. एक सत्य तर समजलेली आहेत पण अजूनही सायली खरी तन्वी आहे हे सत्य समजण्याचं बाकी आहे. प्रेक्षकांनो हे सत्य कसं कधी काय कुठे समजणार. येणाऱ्या भागामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहे.